काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी अखेर भाजपात पक्षप्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपचं कमळ हाती घेतलं, तर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी देखील भाजपात प्रवेश घेतला। भाजपात आमदार सुभाष देशमुख यांनी दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता। दिलीप मानेंसोबत माजी नगरसेवक जयकुमार माने, प्रथमेश पाटील यांनीही कमळ हाती घेतलं। सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजू भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो, पण भाजपची ध्येय धोरणं, भाजपचा विचारसरणी, भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला। सर्व आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भाजपमध्ये आपण प्रवेश करू। आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करेल। दरम्यान प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशावर बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे। विधान परिषदमध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावे लागतात आहे, माने साहेबाला पक्ष सोडावा लागतात आहे। खरं तर काँग्रेसचा पायपोस कुणात नाही, कोणी कोणाचं तोंड पाहायला तयार नाही। काँग्रेस पार्टीचे नेते भरकळलेले आहे, पण काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये नेतृत्वहीन झालेला आहे आणि त्यामुळे लोकांना आपल्या भविष्याची, पक्षाच्या भविष्याची आणि स्वतःच्या भविष्याची शाश्वती वाटत नाही। त्यामुळे स्वाभाविक लोक आता काँग्रेसमध्ये फार काळ टिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।